स्वर्गीय रघुनाथ पाटील उद्यानाचे भूमिपूजन नुकतेच शिवसेना शहरप्रमुख पवन म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न झाले। बदलापूर पश्चिम गणेशनगर समोर ज्ञानप्रभा विद्यापीठ रोडवर सदरचे भव्य दिव्य उद्यान उभारण्यात येणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने स्वर्गीय रघुनाथ पाटील उद्यानासाठी शिवसेना शहरप्रमुख पवन म्हात्रे व माजी नगरसेवक श्रीधर पाटील यांच्या अथक प्रयत्नाने सदरच्या उद्यानासाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। यावेळी आमचे मार्गदर्शक स्वर्गीय रघुनाथ पाटील यांच्या आठवणी बदलापूर शहरात राहावा यासाठी भव्य दिव्य उद्यान बेलवली गाव परिसरात उभारून लोकांना अर्पण करणार असल्याचे पवन म्हात्रे यांनी म्हटले आहे। स्वर्गीय रघुनाथ पाटील यांचे उद्यान बांधण्याचे आश्वासन पवन म्हात्रे यांनी देऊन ते पूर्ण केल्याबद्दल प्रशांत पाटील यांनी पवन म्हात्रे यांचे आभार व्यक्त केले आहेत। यावेळी मांजरली गावचे ग्रामस्थ, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। रघुनाथ शेठ पाटील जे आमचे सर्वांचे मार्गदर्शक होते, ते स्वतः आध्यात्मिक धर्मामध्ये काम करत असत। नेहमीच समाज प्रबोधनासाठी आमच्या सर्व पंचक्रोशीतील आगरी समाज असो, सर्व समाजांना एकत्र ठेवण्याचं काम करत असतो। ज्या ज्या ठिकाणी आमचे कौटुंबिक प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी नेहमीच ते अग्रेसर असायचे आणि नक्कीच ते अल्पशा आजाराने त्यावेळेस मृत्युमुखी पडले आणि त्यांच्या कुठेतरी आठवणी या आमच्या बदलापूर शहरामध्ये या मांजरली परिसरामध्ये राहाव्या म्हणून आम्ही त्यांच्या 13व्याच्या दिवशी जी घोषणा केलेली होती की ही बेलवली गावची सर्व नंबर 51ची जागा ही रिझर्वेशन होती आणि त्या रिझर्वेशन जागेमध्ये त्यांच्या नावाचं एक चांगलं उद्यान व्हावं अशी संकल्पना गटनेते श्रीधरजी पाटील आणि मी स्वतः करून त्यांच्या कुटुंबाला आश्वासन दिलं होतं आणि मला वाटतं आज ते जे आम्ही कर्तृत्व करत आहोत। पहिल्या फर्स्ट टप्प्यामध्ये आम्ही 3 कोटी रुपयाचा निधी या उद्यानासाठी मंजूर केलेला आहे आणि नक्कीच चांगलं भव्य दिव्य उद्यान आम्ही त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी बांधून लोकांना अर्पण करणार। मांजरली विद्यापीठ नजीक एक 3 एकर जागेमध्ये एक भव्य दिव्य असं उद्यान स्वर्गीय रघुनाथ पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आम्ही उभारत आहोत आणि त्याचं भूमिपूजन आज या ठिकाणी शिवसेना शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून झालं। आदरणीय शिवसेना शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या पुढाकारातून आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी त्याला निधी उपलब्ध झालेला आहे आणि निश्चितच एक उच्च दर्जाचं असं उद्यान या ठिकाणी साकारत आहे। वामनदादांनी ज्यावेळेस माझ्या वडिलांचा 13वा होता त्यावेळेस वामनदादांनी शब्द दिला का प्रशांत, आपण तुझ्या बाबांचं नाव या बदलापूर शहरामध्ये कसं कायमस्वरूपी नाव राहील, तर त्यांनी त्याच वेळेस शब्द दिला की प्रशांत, आपण तुझ्या बाबांच्या नावाने एक उद्यानाची त्यावेळेस घोषणा केली आणि आज त्यांनी जे पूर्ण केल्याबद्दल मी वामनदादा म्हात्रे यांचे खूप खूप आभारी आहे। उद्यानाचा भूमिपूजन सोहळा पडला सगळं वामनदादा म्हात्रे आणि माझे मिस्टर श्रीधर पाटील यांना जातोय आणि काकांच्या 13व्याच्या दिवशी जी घोषणा झाली ती आता प्रत्यक्षात उतरत आहे आणि ह्या लवकरात लवकर उद्यानाची सुरुवात होणार आणि इकडच्या परिसरातील नागरिकांना याचा चांगला उपभोग घेता येईल आणि अजून किती चांगल्या प्रकारे करता येईल हे नक्कीच आम्ही प्रयत्न करणार। लोकपालक न्यूज, बदलापूर।